नर्मदे हर. हे बघा इथं आम्ही काल आसन लावलं होतं. यांची ही छान असं हे घर आहे. चला हे बघा आता बाहेर येतोय. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. हे बघा शेळ्या मग एक मिनिट. आणि इकडं त्यांची गाय वगैरे लावलेल्या होत्या. हे गाढव एवढी हुशार आहेत ना, खाली पाणी आणायला जातात. एक ट्रिप झाली तर दरवाजात येतात आणि त्यांना खायला दिल्याशिवाय इथून दरवाजातून हालत नाही. एवढी हुशार गाढव आहेत. आम्ही काल आता हे बघितलंय. चला संध्याकाळी नर्मदे खूप छान घर आहे. नर्मदे हर. चांगलंच उजाडलं आता. चला अन्नदाता आश्रयदाता सुखी भव. नर्मदे हर नर्मदे हर. काय माहिती हाय मैयत. नर्मदे हर. आणि तो पुढचा जो दादा आहे ना, तो तर असला भारी आहे. पहाटे उठून आमच्याबरोबर आलाय. नदीवर जागा दाखवली कुठं आंघोळ करायची काय. एवढं 5 वाजता उठून आला. नर्मदे हर. खूप चांगली लोक आहेत ह्या भागात. खूप चांगली लोक आहेत. आनंद आहे आनंद. नर्मदे हर नर्मदे हर. नर्मदे हर. चलो भैया आपका खूब बहुत बहुत आभार. आप इतने जल्दी उठे, हमको लेके गए स्नान के लिए. नर्मदे हर. मैया नर्मदे हर नर्मदे. जी 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 नर्मदे हर. नर्मदे हर. कालच आपण आहे ना महाराष्ट्रामध्ये एंटर केलंय. नंदुरबार मध्ये आपण. नर्मदे हर. किती खूप बिकट आहे बरं का हा प्रदेश. खूप अवघड आहे. हे बघा सगळे उंच सकल असे डोंगर. बघा सगळ्या बाजूने तसंच आहे. आणि अजून खप्परमाळ खूप लांब आहे. चाललो आम्ही त्याच दिशेने. बघू दुपारपर्यंत आपण खप्परमाळच्या आश्रमात पोहोचतोय का. नर्मदे हर. चॉकलेट नाही आहे बेटा. नर्मदे हर. नंदुरबार मधल्या या आश्रमात आलोय आम्ही. पोचलोय. सुंदर आश्रम दिसतोय हा. आणि बघा आसनं कुठं कुठं लावलीत लोकांनी. हा पण आश्रम फुल झाला होता काल. बरं झालं ना खालीच थांबलो. आणि फसवे आहेत माहिती का इथं किलोमीटर.
आम्हाला ती 2-2.5 किलोमीटर सांगितले, पण हे 4 किलोमीटर आहे. हो का. नर्मदे हर, नर्मदे हर. अरे ते महाराज आहेत ते बघ. हे बघा, नर्मदा पावरा रेवा सेवाश्रम व विद्या मंदिर, धावडी पाडा, भाबरी, नंदुरबार. कप्परमाळ नर्मदामयी दर्शन, पारंपरिक मार्ग से 2 किलोमीटर, सरग मार्ग से 7 किलोमीटर. ठीक आहे, चला ठरवू आपण काय करायचंय. नर्मदे हर. हे बघा, या आश्रमात आम्ही पोहोचलोय. किती सुंदर आश्रम आहे. आणि इथले जे महाराज आहेत ते मुलांना शिकवतात. किती गोहट ना. हे बघा, हे महाराज नर्मदे हर. ही मुलं आहेत ना 9 किलोमीटर लांबून चालत आली आहेत शाळेत. कसलं कौतुक आहे यार मुलांचं. या हा, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आश्रमाच्या थोडं वरती आलोय. ते महाराजजी होते, ते म्हटले की रोडनी गेले तर 7 किलोमीटर आहे आणि टेकडी जर चढून गेले तर 2 किलोमीटर आहे. पण म्हटले 7 किलोमीटर जाण्यापेक्षा आहे ना इकडूनच जा, जास्त काही उंच नाही आहे. ॲक्च्युली ते आमच्या इथंच बानेरमध्ये कामाला होते, त्याच्यामुळे ते चांगले ओळखतात आजूबाजूच्या लोकांना. आणि त्याच्यामुळे ते म्हटले की आपण पाशांची जी टेकडी आहे, म्हणजे आमच्या भागात जी टेकडी आहे तेवढीच टेकडी आहे 2 किलोमीटरची. तुम्ही आरामात जावा, काय अडचण नाही. इकडूनच जावा. रस्त्याने खडी वगैरे पडलेली आहे, तिकडं पण घसरतं. इथं आपल्या आता मातीचा रस्ता आहे, आपल्याला सवय मातीमध्ये चालायची, तर इकडूनच जावा. सो इकडूनच आलोय. सुमन मैयाचं नेमकं कमंडलू आश्रमातच राहिला. मैया परत गेले आणायला. आणि आम्ही आता आहे इथं. अमृता बघा चढते, चांगलं चढ आहे. पण नर्मदे हर. चाललोय हळू 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 हळू. आणि औंधच्या आम्हाला एक मैया भेटल्यात, रानवडे मैया. मला सोडू नका म्हटले, आपण बरोबर जाऊ. म्हटलं ठीक आहे मैया, जाऊ आपण बरोबर. मैयाची ती इच्छा असेल आपण सोबत जाऊ. हे बघा, हे आहेत नर्मदे हर. हा, चांगलं अवघड आहे पॅच. मैया आहे ना सोबत, काय नाही. हर हर महादेव. नर्मदे हर, नर्मदे हर. तब्बल 2.5 किलोमीटरची खडी चढाई आहे ही. अरे बाप रे बाप. झाली आता एक, माझ्या अंदाजे एक 10% राहिली आहे. म्हणजे अशी परिस्थिती होती की दंडक सांभाळू, मैयांना सांभाळू, मला सांभाळू, काय करू. व्हिडिओ तर शक्यच नव्हता. एवढं चढ होता आणि एवढं घसरत होतं. कारण बघा मुरमाड माती आहे ना, खूप घसरती. आता इथं थोडा सेफ ठिकाण मिळालंय, त्याच्यामुळं काढला मोबाईल. नर्मदे हर. नर्मदे हर. खाली जो आश्रम होता तिथून जो पॅच मारलाय डेंजर, 2-2.5 किलोमीटरचा तो पॅच होता. हा रस्ता आहे, हा 7 किलोमीटरचा आहे. पण आम्ही जी पगडंडी आहे, पुरातन वाट आहे, त्याच वाटेने आलो. सो 11 वाजलेत, म्हणजे तब्बल 2 तास लागलेत 2.5 किलोमीटरला. आणि आता खप्परमाळच्या आश्रमावर पोचलोय. आता रोजच्या प्रमाणे काम आहे, कपडे धुणे, वाळवणे. चला, नर्मदे हर. आज सकाळपासून बालभोग पण नाही मिळाला. बघूयात आता काय होतंय. मैयाच्या मनात जसं असेल तसं. नर्मदे हर.
परमाळाच्या टॉपवर हा सुंदर असा आश्रम आहे. इकडे मुलांसाठी खोली आहे, बालसंस्कार कक्ष, इकडे ऑफिस आहे. अजून एक इकडे महिलांसाठी खोली आहे. त्यानंतर इकडं आलो तर नर्मदे हर श्री महर्षी उत्तम सेवाधाम म्हणून आहे. इकडं आलो तर मोठा असा हॉल आहे, दाखवतो मी तुम्हाला. फुल एकदम हाऊसफुल झालेला आहे. दुपारीच संध्याकाळचं विचारायची सोय नाही. हे बघा, म्हणजे संध्याकाळी तर बाहेर पण जागा नसती, एवढी परिस्थिती वाईट आहे असं इथल्या महाराजांनी मला सांगितलं मगाशी, की रोज 300-350 स्वामी येतात आहेत, मूर्ती येतात आहेत. इथं जेवणाचं आहे आणि इकडं जेवणाचं हॉल आहे, जेवणाचं किचन आहे, सॉरी किचन आहे. काय कधी कधी खूप दमल्यामुळे ना असं होतं, समजून घ्या. नर्मदे यार, इकडे वॉशरूम वगैरे आहे. छान मस्त आश्रम आहे, छान सुविधा आहेत. कपडे वाळत घातलेले आहेत, वाळतील तोपर्यंत बसलोय आम्ही इथं निवांत. ॲक्च्युली अमृतालाच म्हटलं होतं जाऊन व्हिडिओ कर, पण काय म्हटली नको, कंटाळा आलाय मला, आराम करू द्या. म्हटलं ठीक आहे करा, मी करतो व्हिडिओ. नर्मदे हर. व्हिडिओमध्ये सगळ्यांना यायचं असतं, पण व्हिडिओ काढायची तसदी फक्त मलाच घ्यायची असते ना. नर्मदे हर. नर्मदे हर. बघा, परवा दिवशी आम्ही मैयाच्या सोबत होतो, एकदम जवळ तटावर, आणि आज एवढ्या उंचावर आहे. तरी पण आहे ना, मैयाचं एका दर्शनाने आम्ही एकदम पुन्हा एकदा प्रफुल्लित झालोय. आनंद शब्दात व्यक्तच होऊ शकत नाही हा, कारण मैयाच्या नुसत्या दर्शनाने तुमच्यामध्ये खूप सारी शक्ती संचारते. नर्मदे हर. नर्मदे हर. काय मग नुसतंच उतरतोय आता. हा ना, कंटाळा आला पण उतरून. संपायचं काय नाव संपायचं नावच घे ना. आणि जरा थोडी तब्येत माझी ठीक नाही आहे, ताप आलाय. ठीक आहे, कारण काय होतंय, खूप ऊन आहे, पाणी गार येते समोर, पितोय, पिवशी वाटते, त्याच्यामुळे कदाचित झालं असेल. चला ठीक आहे, परिक्रमेत ह्या गोष्टी होत राहणार. मैयाचं नाव घ्यायचं आणि पुढं चालत राहायचं. नर्मदे हर. नर्मदे हर मैया. काय करताय? सकाळी जमलं नाही द्यायला. बर बर बर, चालू द्या चालू द्या. नर्मदे हर. 5 वाजलेत संध्याकाळचे आणि रेवामाई अन्नक्षेत्र, डोनावपाडा, भमाना, रेवा सेवादार, कालशा, सुबाल्या, पावरा. हर हर महादेव. खूप छान व्यक्ती आहे. आल्या मी म्हटलं त्यांना थोडी तब्येत माझी ठीक नाही आहे आणि त्याच्यामुळं म्हटलं मला थांबायची इच्छा आहे. म्हटलं थांबू का, आहे का आसन लावायला जागा, तुम्ही करताय कसं आहे? म्हटले लावा ना, आहे जागा आतमध्ये. बघा सुंदर आहे. आश्रम नाही आहे ॲक्च्युली, घरच आहे त्यांचं, घरीच ते व्यवस्था करतात. अशी खूप लोक आहेत इथं की घरी आसन लावायला ते परवानगी देतात, मोठं घर असलं की. नर्मदे यार. झोपलो होतो मी थोडा वेळ आता, खूपच चांगलाच ताप आलाय.
असं लावलं इथं असं नर्मदे हर. किती किलोमीटर झाले आज? 16. ठीक आहे, आज 16 किलोमीटर झाले आमचे आणि टफ होते खूप. आणि इकडे किचन आहे त्यांचं.